आंबेगाव तालुक्यातील पश्चिम भाग आणि घोडेगाव या ठिकाणी बेकायदेशीर माती उपसा करून रात्रीच्या वेळी माती माफिया बेकायदेशीर माती वाहतूक करत असून माती माफियांनी अक्षरशः हैदोस माजवला आहे। जास्त पैसे मिळवण्याच्या हेतूने आंबेगाव तालुक्याच्या पश्चिम भागात व घोडेगाव या ठिकाणी बेसुमार माती उपसा करून मोठ्या प्रमाणावर वाहतूक करणाऱ्या माती माफियांचा सुळसुळाट झाला आहे। माफिया रात्रीच्या वेळी अतिवेगाने गाडी चालवत आहेत। नागरिक गाडीचा वेग कमी ठेवा बोलल्यास त्यांना माफियांकडून दमदाटी केल्याच्या घटना घडत असून एक प्रकारे दहशत माजवण्याचा प्रयत्न माती माफियांकडून होत असल्याचं बोललं जाते। महसूल विभागाने माती माफियांच्या लवकरच मुसक्या आवळल्या नाही तर आंबेगाव तालुका हा माफियांचा अड्डा बनायला वेळ लागणार नाही। माती वाहतूक आणि उपसा संदर्भात तहसीलदार सचिन वाघ यांच्याशी संपर्क केला असता त्यांनी माती माफियांना पायबंद घालण्यासाठी पथक फिरत असल्याचे सांगितले, परंतु माफिया रात्रीच्या वेळी बेसुमार माती वाहतूक करून आमची कोण वाकडं करू शकत नाही। आम्ही महसूल विभाग आणि संबंधितांचा प्रोटोकॉल पूर्ण केला आहे असं बोलत असल्याची चर्चा आहे। त्यामुळे या मुजोर माती चोरांवर कारवाई कोण करणार असंच प्रश्नचिन्ह नागरिकांपुढे उभा राहिला आहे। भीमाशंकर टाइम्स, किशोर वाघमारे, घोडेगाव।